पुण्यवंत पाताळ लोके नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. वैरी आशी दिदली मोक्षसिद्धी, कपटी आशी दिदली महानिधी. सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदी, चाळकाशी त्रिलोक्य भावे बंदी. धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता ते व्रथा गुंतविली, वेश्या गणिका ते सत्यलोका नेली. कळी स्वकुळा लाविली, यादववृंदा ही गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार. सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियेले बाळ. सखा मनवेसी त्याचे नाशिले बळ, जनी मने मी जाणे तुझे खेळ. धुंद झाला तुझा दरबार. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका, आत्मरूप गणेशू केलिया स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण सद्गुरूंची. ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. आता अभिनव वाग्विलासिनी, जय चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया. ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. आवार करी हे पायावरी. या वारकरी संतांच्या ते नमस्कारुनी आता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जनाबाई महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये संत जनाबाई महाराज देवाशी वाद घालून न्याय मागत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की आज आपल्या वाजे भैरवनाथ, खेड भैरवनाथ या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत चांगल्या रीतीने याही वर्षी तो सुरू झालेला आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं या सप्ताहात आजची नियोजित कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. नेहमीप्रमाणे सर्व लोकांना विनंती आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. ऐकणाऱ्या सर्व भाविकांना विनंती आहे की आपण हातानं टाळे वाजून भजन करा. गुरुदेवांच्या कृपेनं मला काय 4 शब्द सांगता आले तर मी प्रयत्न करतो, पण भजन सगळ्यांना मिळून करूया. बोला विठ्ठला विठ्ठल पुण्यवंत पाताळ लोके नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. सज्जन माई बापा, श्री संत जनाबाई महाराज या अभंगातून देवाशी भांडण करत आहे, वाद घालत आहे. संत साहित्याचा, संत वाङ्मयाचा एक विशेष कौतुकाचा भाग असा आहे की
हे जे साहित्य आहे, हे जे वाङ्मय आहे, हे वास्तव्यतेला अनुसरून आहे. ज्या ज्या घटना घडल्या, जे जे प्रसंग घडून आले, ते प्रसंग या संतांनी अभंगाच्या रूपानं आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. आणि म्हणून हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल, जनाबाई महाराज आतापर्यंत देवाचं भजन करत होती, नामस्मरण करत होती, भक्ती करत होती. आज काय अशी घटना घडली म्हणून जनाबाई देवाशी डायरेक्ट भांडायलाच लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. जरा बारकाईनं ऐकलं तर लक्षात येईल, प्रेम करण्याकरता कारण लागत नाही, पण विनाकारण कोणालाही भांडता येत नाही. कारणच पाहिजे. अहो, तुम्ही नाही बोलला तरी मी तुमच्यावर प्रेम मनापासून करू शकतो, पण तुम्हाला डायरेक्ट भांडू शकतो का? काही कारण असेल तर ठीक आहे ना. तसं जनाबाई महाराज, बरं बुवा बुवात भांडणं आतापर्यंत ऐकू नये, पण डायरेक्ट देवाशी भांडण, काय असा प्रसंग घडला? आता खरं पाहायला गेलं तर प्रस्तावनेत जास्त वेळ घालवण्यापेक्षा अभंग मोठा आहे आणि अर्धा तास संपलेला आहे, आता फक्त 1.5 तास राहिलेला आहे. त्याच्यात जेवढं मांडायचा प्रयत्न करता येईल तेवढा मी प्रयत्न करतोय. तुम्ही थोडंसं सहकार्य करा. विठ्ठल 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 विठ्ठल. तर विषय असा आहे, नामदेवांच्या घरी जनाबाई ही एक मोलकरीण म्हणून होती. मला असं नेहमी वाटतं की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर पहिल्यांदा मोठ्यांचं व्हा, मग मोठं होता येतं. आपली अपेक्षा काय डायरेक्ट मोठं झालं पाहिजे? नाही, तुम्ही मोठ्यांचं झाल्याशिवाय मोठं होता येत नाही. स्वतंत्र मोठं होणं इतकं सोपं नाही. भारतामध्ये एकच व्यक्ती स्वतंत्र मोठी झाली, कुठलंही अस्तित्व न घेता, त्या व्यक्तीचं नाव आहे लता मंगेशकर. पुन्हा तसं होणे नाही. म्हणून तुम्हाला जर आजच्या काळामध्ये मोठं व्हायचं असेल, पहिल्यांदा तुम्ही मोठ्यांचं व्हा, मग मोठं व्हाल. विठ्ठल आणि मला आनंद वाटतोय की जरी खेड्यातले लोक असले तरी इथं संस्थेचा प्रभाव आहे. खूप चांगल्या वक्त्याचं चिंतन तुम्ही श्रवण केलेले लोक आहात, त्याच्यामुळं त्या अनुषंगानेच मी बोलायचा प्रयत्न करतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठं होणं आवडतं सगळ्यांना, पण हे सोपं नाही. कोणाला मोठेपण आवडत नाही? सगळ्यांना आवडतो, पण ती गोष्ट इतकी सोपी नाही आणि शक्य नाही. म्हणून संतांनी त्यातला सोपा मार्ग शोधून काढला. मोठं तर व्हायचंच आहे, पण स्वतंत्र मोठं होणं इतकं सोपं नाही. आणि आज स्पर्धेचं युग आहे, जाईल त्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यामुळं मोठं होणं हे स्वप्न बहुतेक वेळेला स्वप्नच राहतं. म्हणून हे स्वप्न साकार होण्यासाठी संतांनी त्याचं संशोधन केलं आणि त्यातलं चिंतन असं सांगितलेलं आहे, जर मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय, त्या मोठ्या व्यक्तीचं आपण व्हा अगोदर, म्हणजे त्यांचं तुम्ही सेवक व्हा. बस, तुम्ही मोठं व्हाल. आतापर्यंत जगामध्ये संत श्रेष्ठ का? ते देवाचे झाले म्हणून. विठ्ठल विठ्ठल आणि मोठ्यांचं होणं अवघड नाही. आणि थोडा काळ गेल्यानंतर जी मोठ्यांच्या सान्निध्यात राहतात ना, ते सुद्धा एक दिवस मोठे होतात. म्हणून असं समजू नका की त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला कोणी चरील असं असतं का? नाही, हे गलत आहे. तुम्ही फक्त अनन्य भावानं मोठ्यांच्या जवळ राहा. एक दिवस असा येईल ज्यांच्या संगतीत तुम्ही आहात, ती योग्यता तुम्हाला प्राप्त होईल. असा इतिहास आहे महाराष्ट्रातला. म्हणून एक छोटीशी गोष्ट मी आपणाला सांगेल. आपण ऐकून असाल, एक आईन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञ होता.
आणि बरंचसं संशोधन केल्यानंतर त्याला असं वाटलं समाजामध्ये प्रबोधन करावं, म्हणून तो थोडासा सामाजिक कार्यामध्ये लक्ष देऊन लोकांना व्याख्यान देऊ लागला. आता तो शास्त्रज्ञ होता, जगप्रसिद्ध होता, त्याच्यामुळे त्याचं नाव ऐकलं की समाज जमत होता. आणि एक दिवस असं झालं की अचानक त्याची तब्येत बिघडली आणि पुढे तर कार्यक्रम एक 4-8 दिवसावर आला. तुफान गर्दी झालेली, शास्त्रज्ञांचा कार्यक्रम आहे आणि लोक सुद्धा असे रसिक होते, म्हणजे असं ऐकण्यासाठी ते उत्सुक होते, अत्यंत आवड त्यांना होती आणि तुफान गर्दी झाली होती. सगळ्यांची असणारी चर्चा चालू होती की कधी एकदा त्या शास्त्रज्ञांचं भाषण आपल्याला ऐकायला मिळेल, व्याख्यान ऐकायला मिळेल. आणि योगायोगाने त्याचा कार्यक्रम जवळ आला आणि तब्येत बिघडल्यावर त्यानं ड्रायव्हरला विचारलं, का रे मला शक्य वाटत नाही की उद्या 2-3 दिवसात मी कार्यक्रम करेल. मग तो ड्रायव्हर म्हणला, तुमचं काय म्हणणं आहे साहेब? मला असं वाटतं की त्यांना आपला कार्यक्रम रद्द झाला असं कळूया, म्हणजे ती काहीतरी व्यवस्था करतील, कार्यक्रम कॅन्सल करतील तर दुसरा वक्ता बघतील, निरोप देऊन टाक. तो म्हणला, साहेब तुम्ही साहेब आहात, मी तुमचा साधा ड्रायव्हर आहे, पण मला कल्पना आहे तुमच्याबद्दल लोकांच्या मनात किती आदर आहे आणि ही लोक किती नाराज होतील याची कल्पना तुम्हाला नाही, पण मला कल्पना आहे. मी समाजामध्ये बसलेला असतोय तेव्हा जनमानस हे मी जाणलेलं आहे, तेव्हा काही करा पण कार्यक्रम कॅन्सल करू नका, कारण त्या कार्यकर्त्यांना खूप मोठा अडचणीचा प्रसंग निर्माण होतो. ते म्हटलं, अरे खरं आहे, पण तुला माहित नाही काय, वक्त्याचं एक शास्त्र आहे. काय शास्त्र आहे? मला वाटतं हे तुम्ही ऐकलं तर आता चालेल. काय? कार्यक्रम झाला तो वन्स मोरच झाला पाहिजे, अन्यथा नाही झाला तरी हरकत नाही. केला ना तर लोकांना म्हटलं पाहिजे, वा क्या बात आहे. पण लोकांनी असं म्हणू नये की पुन्हा याला बोलू नका, त्यापेक्षा तर मी करू नका. ही मोठ्या वक्त्यांची गोष्ट आहे बरं का. आता जे दशक्रियावाले त्यांना काही घेणं देणं नाही, पुन्हा येऊ देण्यात नाही होते, त्यांना दुसरी कार्यक्रम हजर येतो. पण मोठ्या वक्त्यांची ही गोष्ट आहे. तेव्हा शास्त्रज्ञाने सांगितलं, तुला कल्पना नाही, एकदा प्रसिद्धीच्या उंच टोकावर गेलं की मार्केट सांभाळावं लागतं. तो कार्यक्रम जर पडला तर माझ्या भविष्याची हानी आहे, त्यामुळे माझी इच्छा नाही कार्यक्रम करायचा नाही. ड्रायव्हर म्हटलं, मग पर्याय सांगू का? बोल. मी कार्यक्रम करणार नाही हे सोडून पर्याय बोल. तुमची कपडे घालून मी कार्यक्रम केला तर? शास्त्रज्ञ म्हणणार, काय बावळट आहेस का तू? 70 वर्ष झालं माझ्या आयुष्यामध्ये, मी आयुष्यात केलेलं हे संशोधन, त्याचं हे असणारं चिंतन आहे, हे काय पाठ केलेलं नाही, याच्यात सगळं माझं आयुष्य गेलं आणि तुला कसं शक्य आहे? ड्रायव्हर म्हटला, सर माफ करा, मी तुमचा साधा ड्रायव्हरच आहे, पण रोज तुमची व्याख्यानं, गाव बदलतात, समाज बदलतोय, पण व्याख्यानं तीच, अशी बरीच व्याख्यानं तीच चालते. ती काय करावा? आणि लोक त्यांनाच तारखा देते. ती अवघड आहे. आल्या का लक्षामध्ये? हो. आणि तुमचं तेच ऐकून, साहेब तुमचं व्याख्यान माझं पूर्ण पाठ झालंय, मी करू शकतो. शास्त्रज्ञाने सांगितलं, इट इज नॉट पॉसिबल, शक्यच नाही. अरे असं कसं शक्य होईल? तू साधा ड्रायव्हर, तुम्हाला संधी तर द्या. मोठी माणसं जरा उंच लेवल असतात, ते काही समाजाकडे एवढं लक्ष देत नाही, त्यांना काय फरक पडत नाही. शास्त्रमधले ठीक आहे, नाहीतरी आता मी कार्यक्रम करणार नाहीच आहे, उद्या काही कमी जास्त झालं तर तुझं नाव जाईल, माझं काही नाही. तो आणि मग ती ठरलं, तारीख आली, गावाजवळ गेली आणि अलीकड गाडी थांबवली. मग त्या दोघांनी ड्रेस चेंज केला. शास्त्रज्ञाचे कपडे ड्रायव्हरने घातले आणि ड्रायव्हरचे कपडे शास्त्रज्ञाने घातले. आणि तुम्हाला जरा जाता जाता सांगून जातो, मोठ्या माणसाची प्रत्येक क्रिया ही विशेष असते. जी मोठी माणसं असतात ना, डायरेक्ट गाडीतून उतरत नाहीत, ते दारही उघडत नाहीत. ड्रायव्हरनं उतरायचं, दार उघडायचं आणि मग त्यांना बाहेर निघायचं. आता आपण वडापनं प्रवास करणारे माणसं, हे आपल्याला कसं चाललं? त्याला ती लेवल किंवा ती उंची आपल्याला कमावं लागते आणि मग ती जीवनात अनुभव येतात.
हो हा रोज पाहत होता. आणि त्या दिवशी बरोबर त्या गावात गाडी गेल्याबरोबर त्यानं पाठीमागे बघितलं. कोण होतं पाठीमागं? शास्त्रज्ञ बसला होता. आला का लक्षामध्ये? हो, त्याला सांगितलं पुढे येऊन बसला. तो ड्रायव्हिंग करायला बसला आणि हा पाठीमागं शास्त्रज्ञ जसा ज्या स्टाईलमध्ये बसतो तुम्हाला माहिती आहे का? मानसशास्त्र जे आहे त्या मानसशास्त्रामध्ये तुमची काय उंची आहे, जरा वरचा शब्द वापरतो. तुमची काय योग्यता आहे, जरा खालचा शब्द वापरतो. तुमची काय लायकी आहे, ही तुमच्या बसण्यावरनं कळते. विठाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक पोच दाखवा की ते असं बसले. ती नाही, बाणा धर्माची शान, हिंदुस्थानचा स्वाभिमान केवळ बसण्यावरनं दिसतो. म्हणून ध्यानात ठेवा, ही भारतीय संस्कृती आहे. प्रत्येक क्रियेला एक विशिष्ट अर्थ आहे. तुम्हाला कळत नाही म्हणून त्याचा अर्थ, त्याला किंमत नाही असं समजू नका. म्हणून भारतीय बैठकीला सुद्धा फार विशेष महत्व आहे. तो असा स्टाईल मध्ये बसायचा शास्त्रज्ञ, तसा ड्रायव्हर बसला. आणि शास्त्रज्ञ काय पुढे आपलं स्टेअरिंग धरून बसला. झाला गावात गाडी आली, आल्याबरोबर तोप उडावली. काही भागात नियम आहे, तोप उडावली की माणसं बरोबर हजर होतात, बोलवायची गरज नाही. सगळी माणसं आली. 2 मिनिटांमध्ये त्या शास्त्रज्ञांचं स्वागत केलेलं आहे. थोडासा बुक्का लावला, कारण काही महाराज लोकांना मोठा लावलेला आवडत नाही. काय त्या महाराजांना मला कळतच नाही. अरे जो बुक्का पांडुरंगाला आवडतो तुला कसं काय आवडत नाही? तू भोप्यात नाही ना? अवघड आहे. बाईनं नवऱ्याची आवड जपली पाहिजे आणि प्रत्येक परमार्थिकाने देवाची आवड जतन केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल झालं, स्वागत झालं. 2.5 मिनिटांमध्ये स्टेजवरती प्रस्तावित झालं आणि शास्त्रज्ञ ड्रायव्हर जसा बसतो तसा सामान्य जनतेत बसला. आणि तो ड्रायव्हर शास्त्रज्ञाचे कपडे घालून स्टेजवर उभा राहिला. आणि असा चमत्कार झाला की ड्रायव्हरला अशी स्फूर्ती आली, अशी त्याची बुद्धिमत्ता चालू लागली की 2-3 मिनिटांमध्ये समाजामध्ये चुळबुळ सुरू झाली. हे शास्त्रज्ञ बघतोय रोजच्या व्याख्यानामध्ये समाजानं टाळी वाजवण्यासाठी कमीत कमी अर्धा तास जायचा, पण इथं 3 मिनिटातच अशी तयारी झाली, असं वातावरण तयार झालं की लोक आता 1-1.5 मिनिटामध्ये टाळी वाजवणार. कारण टाळी होण्यासाठी तितक्या लेवलला वक्तृत्व निर्माण व्हावं लागतं, तसे शब्दामध्ये प्रभुत्व असावं लागतं. आणि ती त्याच्यातून निघालं. आणि 5व्या मिनिटाला पाठीमागच्या माणसापासून टाळीला सुरुवात झाली ते स्टेज पर्यंत. त्या शास्त्रज्ञाला घाम फुटला. अरे मी शास्त्रज्ञ आहे, अजून 15-20 मिनिटाच्या आत कधी टाळी झाली नाही. साला हा ड्रायव्हर 5 मिनिटात टाळी घेतली. बोलणं अवघड नसतं, पण बोलताना लोकांनी टाळी वाजवावी हे इतकं सोपं नसतं. तितकं त्याच्यामध्ये दम असावा लागतो आणि तितका त्याच्यामध्ये पॉवर असावं लागते. आणि ही घडली गोष्ट. आणि थोडक्यामध्ये नॉन स्टॉप, न थांबता, न आठवता 2 तास व्याख्यान तुफान झालं. आणि लोकांना टाळ्याचा कडकडाट केला आणि त्याचं स्वागत केलं. आणि इतक्यामध्ये असं झालं, काय झालं, एक माझ्यासारखं म्हातारं उभं राहिलं सांगितलं, ओ शास्त्रज्ञ, मागच्या व्याख्यानामध्ये तुम्ही सांगितलं होतं की राहिलेल्या प्रश्नाचं अर्ध उत्तर मी तुम्हाला आता पुढच्या व्याख्यानात सांगणार आहे, त्याचं काय? असं म्हटलं याला कुठं माहिती होतं? हे ड्रायव्हरच आहे. पण पुन्हा एकदा सांगतोय, तो ड्रायव्हर असला तरी संगतीत कोणाच्या आहे? शास्त्रज्ञाच्या. ही गोष्ट महत्वाची आहे. त्याला उत्तर माहिती नव्हतं, त्यानं उत्तर दिलं नाही, पण पुढच्याला असा बोलला की पुढं काय घडलं ते ऐका. तो म्हटलं काय बोललात? मागच्या व्याख्यानातल्या
प्रश्नाचं अर्ध उत्तर या व्याख्यानात द्यायचं असं मागं बोललो होतं ना. हो हर तुम्ही माझी काय किंमत केलेली आहे. असल्या सामान्य प्रश्नाचं उत्तर साला माझा तो ड्रायव्हर दिल. विचार केला विचार. आणि जसा तो शास्त्रज्ञ उठला आणि त्यानं उत्तर दिलं डबल टाळ्या वाजल्या. का ड्रायव्हर एवढा हुशार शास्त्रज्ञ किती. आणि व्याख्यान एकच केलं पण पाकिट डबल भरलं. दृष्टांत संपला सिद्धांत ऐका. मोठ्याच्या संगतीत राहणारा माणूस सुद्धा एक दिवस मोठा होतो. म्हणून संगत चांगली करा. विठाला मला खूप बरं वाटलं की आमची ही सगळी जाणती माणसं या गावातली या पोराशनी या सगळ्याशनी सांगत होती चला पुढे येऊन बसा पुढे येऊन बसा. माफ करा जिंदगीत खऱ्या अर्थानं पुढे येण्याची ही एवढीच जागा आहे. इथंच पुढे आल्यानंतर माणूस जीवनात पुढे जातो ही गोष्ट विसरू नका. बाकी कुठेही पुढे जाऊ नका. माझं एक वाक्य ऐका. व्यवहारामध्ये नेहमी मागं राहत जा. परमार्थामध्ये न बोलवता पुढे येत जा. तमाशाला आणि सिनेमाला मात्र गैरहजर राहत जा. हे सूत्र वापरा तुमचं जीवन बदललं जाईल. विठाला आपलं नेमकं उलटे. तमाशाला सगळ्याच्या पुढे सभेला स्टेजवर आणि कीर्तनाला म्हटलं की या की हाय की या की हाय की. आणि कुठं उभा राहतं चपल्या सोडल्यात तिथं तिथूनच म्हणते हाय की अहो नाही या की नाही हाय की नाही तुझी लायकीच तिथं आहे. काय करावं मला कळत नाही. अरे किती मोठा आदर आहे. बसायला टाकले लोक हात जोडून तुम्हाला म्हणतात या या. तुम्ही पैसे द्या नाही तर देऊ नका फक्त ऐकायला या का तर तुमचं कल्याण व्हावं. जेवढं जवळून ऐकाल तेवढं लवकर जीवन बदललं जातं असं शास्त्र आहे. विठाला जाऊ द्या. जनाबाई ही नामदेवाच्या घरची मोलकरीण होती. हो आणि मोलकरीण असल्यामुळे सगळी कामं न सांगता करावी लागत होती आणि तशी कबुली दिली होती कुठलीही तक्रार येऊ देणार नाही. आणि बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि नामदेवाच्या आईला मात्र असं वाटून गेलं की जणी आल्यापासनं कुठलंही काम करायची वेळ आली नाही. काम सांगायची वेळ आली नाही आणि तक्रार कधी झाली नाही. तेव्हा संसार म्हटलं की थोडं का होईना पण भांडण झालं पाहिजे. भांडणाशिवाय संसारात मजा येत नाही. म्हणून ध्यानात ठेवा परमार्थामध्ये संवाद आणि संसारामध्ये वाद गरजेची बाब आहे. पण तो संवाद असा असावा की त्याच्यामध्ये आनंद जन्माला यावा आणि वाद असा असावा की त्याचा अतिरेक नसावा आणि त्याच्यामध्ये प्रेम असावं. असा वाद अशा प्रकारचे असला पाहिजे. रोषे प्रेमे दुनवंटे पर्यंतांची ज्ञानोबा म्हणतात संसारातलं प्रेम वादाशिवाय वाढत नाही. म्हणून जनाबाई बद्दल नामदेवाच्या आईला असं वाटलं की ही पोरगी आल्यापासून कधी भांडण झालं नाही. पण आता भांडण असं विनाकारण करता येत नाही. मी सुरुवातीला बोललो पण तिनं काय केलं जनाबाईला बोलवलं आणि सांगितलं जने काय आजपर्यंत न चुकता सगळी कामं केलीस जी पण आता कान उघडे करून ऐक. काय ही सगळी कामं छोटी छोटी होती तू पटपट करत होती पण आता जे तुला काम करायचं आहे ते जरा नीट ऐक. जनाबाईनं हात जोडले सांगितलं बोलाय साहेब आजपासून तू या लोकांना जेवायसाठी लागणारं जे पीठ आहे म्हणजे धान्य दळायचं काम तू करायचं. आता ही जनाबाई 7 वर्षाची. ए बोरा नीट बस. असं लाका हळदीला असंच बसशील का. विठाला 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 हे बघा मी दुसऱ्यांदा आलोय तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय माझ्या कलरवर जाऊ नका. मी एज्युकेट आहे. तुम्ही मुठभर माणसं आहेत. मी 50,000 माणसामध्ये इन्स्पेक्शन केलेला माणूस आहे. म्हणून माझ्या कपड्यावर जाऊ नका.
मी आता आतमध्ये येताना काही लोक मला बघून हसत होते, त्यांना असं वाटत होतं लयच जुनवाट दिसतंय, कमरात वाकले. हा, वाकलो ही गोष्ट खरी आहे, पण मी काही भात काढून वाकलो नाही, तुमच्यासारख्याला सरळ करून करूनच वाकलो या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही असा गैरसमज का करता? वाकलो म्हणून काय झालं? अँटीना वाकला म्हणजे टीव्ही बिघडला काय? तसं कमरात वाकलंय म्हणजे डोकं बिघडलं नाही, अजून चांगल्या चांगल्याला जमू देत नाही. हा, आता कलरनं मार खाल्लाय त्याला गेलाच नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय काय महाराज इतकं चिकना असतात, लोक बघायलाच पुढे येते. काय महाराज आहे, काय लोणचं करायचंय त्याचं. जाऊ द्या, मला मुद्दा एवढा सांगायचा आहे की जनाबाईला सांगितलं जने दळण करायला पाहिजे. जनाबाईनं सांगितलं जी आई साहेब मी नक्की करेल. असू द्या असू द्या, शांत बसा. विठाला विठाला तेव्हा संध्याकाळच्याला ते धान्य आणि डबा तिथं ठेवलेला आहे. जनाबाईला मात्र झोप लागली नाही, तिनं पांडुरंगाचा दावा केला आणि रात्रीच्याला पांडुरंग धावून आला. जसा देव आला तसा जनाबाईला खूप आनंद झाला. त्याचं कारण परमार्थामध्ये देव येणं ही सर्वोच्च गोष्ट आहे, याच्यापेक्षा पुढची स्टेपच नाही. लक्षात ठेवा, देव येणं ही परमार्थाचा शेवट आहे, त्याच्यासाठीच परमार्थ आहे. आणि देव आला. आता देव आलाय, दुसरा कोणी आला असता तर गोष्ट वेगळी आहे, पण देव आला. मी त्याचा अनेक वेळेला अनुभव घेतलेला माणूस आहे. कोणाचा? बुवाचा नव, देवाचा. आणि देव आला आणि जनाबाईला असा आनंद झाला. सांगितलं पांडुरंगा, अरे आतापर्यंत ऐकून होते की तू भक्ताच्या हाकेला ओ देतोस, बोलवलं की कामाला येतोस. आतापर्यंत ऐकून होते, पण आज कळलं तू किती मोठ्या मनाचा आहे. मी एक नामदेवाच्या घरची मुलकरी, धुणे भांडे करणारी मुलगी, आणि माझ्यासारख्या सामान्य पोरीच्या बोलवण्याला तू विश्वाचा मालक आला, ही किती मोठी गोष्ट आहे. देवानं सांगितलं जने कौतुकाचं सोड, पहिलं कामाचं बोल. जनाबाईनं सांगितलं काही नाही रे देवा, दळायचं काम आहे. आता मला तुला माहिती आहे माझ्या वयानं हे काय होणार आहे का? देवानं सांगितलं काळजी करू नको, दोघ जण मिळून करूया. आणि मग ती सगळी तयारी झाली. देव आता दळणार, पण जनाबाईनं सगळी माहिती दिली. देवा, दळायला कसं बसावं लागतं हे माहिती आहे का? हल्ली बसावं कसं हे सुद्धा सांगावं लागतं, शास्त्र आहे हो. सकाळी पूजा करताना कसं बसावं, स्वयंपाक करताना कसं बसावं, पीठ मळताना कसं बसावं, गिळताना कसं बसावं, सकाळी बाहेर गेल्यावर कसं बसावं. कोण म्हणलं मांडी घालून बसावं? ते कसं कळायला लागलं सगळ्यांना? शास्त्र आहे. दळण दळत असताना एक पाय पुढे करायचा, डावा पाय पुढे करायचा आणि उजवा पाय त्याची मांडी घालायची, हे शास्त्र आहे. आणि डायरेक्ट दळायचं नाही. मग घेऊन गोटा ठोकून खुटा, सुपात जोंदळ घोडी ते, बाई जात्यावर दळण दळी ते. बस. आणि मग अशा पद्धतीनं दळण दळावं लागतं. देवाने सांगितलं जणे मला यातलं काही कळत नाही, ते काय असेल ते तुझं तू बघ, पण एक काम कर. काय? दळत असताना मात्र गाणं तू पुढं बोल, मी पाठीमागं बोलेल. आणि मग दळण सुरू झालं आणि जनाबाईनं गाणं सुरू केलं. पांडुरंग आमचा पिता गे, पांडुरंग आमचा पिता गे, रुक्मिणी आमची माता गे, रुक्मिणी आमची माता गे, पांडुरंग आमचा पिता गे, पांडुरंग आमचा पिता गे. आणि देवानं तेच भजन म्हणावं. म्हणून ध्यानात ठेवा, समाधी लवकर लागत नाही, पण भजन जर मनापासून जर गायलं तर समाधीतला आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात समाधीचे हे सुख सांडावे व वाळोनी. इतका भजनामध्ये आनंद आहे, पण तो गाणारा त्यात तल्लीन झाला पाहिजे. विठाला विठाला आणि दोघा
देवांचं असणारं ते गाणं चालू आहे. बघता बघता दळण संपलं आणि देव निघून गेला. हो, आणि जनाबाईनं ते पीठ सगळं डब्यामध्ये भरलं. हो, आणि नामदेवाच्या आई पुढे नेऊन ठेवलं. हो, नामदेवाच्या आईला इतका आश्चर्य वाटला की जणे चक्क दळलं. हो, ऐसे बघून घ्या ना, पिठाला हात लावल्याबरोबर आतले केंद्र खुले झाले. जे गुरुमार्गात असतील त्यांना कळेल, आत बरेच केंद्र येतं, ते खुले झाले का? अहो, देवानं दळलेला आहे, देवानं दळलंय. आणि मग जसा स्वयंपाक झाला तसा तर चमत्कारच झाला. जो 2 भाकरी खात होता तो पाचुंद्यावर आला. बर, एक गडी नाही, टोटल 13 माणसाचं कुटुंब. तुम्हाला सांगतो, सगळी जण अगदी यथेच्छ जेवली. पण पुन्हा अशी क्रांती झाली, इंचभर सुद्धा पीठ संपलं नाही. नामदेवाच्या आईनं सगळ्या गावात सांगायला सुरुवात केली, आमच्या जनाबाईनं दळण दळलं की लोक जेवण जास्त करतात आणि पीठ संपत नाही. आणि दुसरी गोष्ट, फुकाट दळती, फुकटेला गिराईक जास्त. अख्ख्या गावाची दळणं जनाबाईकडे. आणि सगळ्या गावात चर्चा काय, जनाबाईनं दळलं की पीठ संपत नाही, कारण चमत्काराला नमस्कार जास्त. विठाला विठाला चमत्काराला जास्त नमस्कार आहे महाराज. चमत्कार करता आला पाहिजे. खर तर चमत्कार करतात त्याला संत म्हणता येत नाही. संतांच्या जीवनामध्ये सहज गोष्टी घडतात, लोक त्याला चमत्कार म्हणतात, संत म्हणत नाहीत. ज्ञानोबाराने कुठल्याही घटनेला चमत्कार अशा दृष्टीनं पाहिलेलं नाही, हे लोकांनी म्हटलेलं आहे. होतात गोष्टी कधी कधी. 1982ला मी शिक्षण घेत असताना आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंध नावाचं गाव आहे, संस्थान आहे, आणि तिथे कीर्तनाला गेलो. योगायोगानं असं झालं, मी पहिल्यापासूनच ज्या गावात जाईल त्या लोकांचं माझ्यावर प्रेम बसतं. आणि आमचे महाराज ही माझी ख्याती आहे. सगळे लोक म्हटले आमचे साळुंके महाराज आले, आमचे आणि नेमकं असं घडलं होतं की त्यावेळेला पाऊस पडला नव्हता आणि पिकं असे इतकाले आले होते. प्रत्येकानं म्हणायचं, महाराज आलासा, खूप बरं वाटतंय, तुम्हाला पाहिलं की खूप छान वाटतंय, पाऊस कधी येणार? आता मी काय त्या खात्याचा मंत्री आहे का? पण लोकांचं मन दुखू नये म्हणून मी म्हणायचं पडेल पडेल. आणि योग असा झाला की कीर्तन झालं, पाऊसच आला. इतका लोकांना आनंद झाला. लोकांनी मला 2-3 ठिकाणी चहाला बोलवलं. आणि नवीन महाराज असताना लोकांना बोलवण्याची लई खुमखुमी. मला बी बरं वाटलं, कारण इतक्या लोकांनी पहिल्यांदाच बोलवलं. शेवटी जाता जाता एका घरी नेलं आणि सांगितलं, आता चहा नाही, मग दूध देतो तुम्हाला. आणि कपभर चक्क दूध दिलं आणि मी तो दूध पिलं. पण ज्या बाईनं दूध दिलं ती 2 मिनिटांमध्ये कप ठेवून आली आणि येताना नारळ घेऊन आली. 5-6 कार्यकर्ते होते. ते म्हटले, हे नारळ तुमच्या हातात घ्या. मी म्हटलं, कीर्तनाचा नारळ तर रात्री दिलायच. नाही नाही, तसं नाही म्हटले. मग तुम्ही आळंदीला राहता. ही बाई सुद्धा अतिशय धार्मिक आहे, माऊलीची तिच्यावरती श्रद्धा आहे. तेव्हा तिची अशी इच्छा आहे की तुम्ही आळंदीत राहता, म्हणजे माझ्यासाठी माऊलीसारखेच आहात, तेव्हा प्रसाद म्हणून तुमच्या हातून नारळ तिला द्या. आता ही तिची कल्पना ठीक आहे, हातात नारळ द्यायला ठीक आहे, पण त्या नारळात काय आहे किंवा नारळ देताना काय म्हणायचंय काय माहिती, तो काहीच माहित नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काय, मी एवढा शिकलेलो असलो तरीही मला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. पण मला काय कळत नाही ते मी कोणालाच कळून देत नाही, ते मला जमतं. मग खरं मला काहीच माहित नव्हतं, पण मी तो हातात नारळ घेतला, मनातली मनात आपला हळूहळू रामकृष्ण हरे म्हटलो आणि नारळ तिच्या वाट्यात घातला आणि गेलो निघून. आणि काय गंमत झाली, दुसऱ्या वर्षी पुन्हा तिथंच चहा प्यायला पहिल्यांदा बोलवलं. त्या बाईनं विचारलं, महाराज बरं झालं पुन्हा आला, तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारा ना. नारळाचं काय करायचं? आता वर्षानंतर काय देण्यात राहील? पण मी तुम्हाला सांगितलंय की मला कळलं नाही तरी मी कोणाला कळून दे. तिला विचारलं, आतापर्यंत काय केलं? ती म्हणली, पूजा केली. मग म्हणलं, देव का रिटायर झाला का? पूजा चालू ठेवा, कंटिन्यू. ती म्हणली, तसं नाही. मग लग्नाला 18 वर्ष झालं, ज्ञानेश्वरी वाचते याला 15 वर्ष झालं, अजून लेकरू बाळ झालं नाही. पण तुम्ही नारळ दिलं बघा, 3च आठवडे झालेत पाळण्यात बाळ आहे. मला घामच फुटला. मग लक्षात आलं की काय नारळाचा प्रभाव आहे.
हो, आणि मग पुन्हा तिनं विचारलं, सांगा आता नारळाचं काय करू? म्हटलं असं करा, वाहत्या पाण्यात सोडून द्या, म्हणजे नारळाचा प्रश्न मिटला. आणि ती म्हटली, तुम्ही एवढं मोठं माझं काम केलं, मी तुम्हाला काय देऊ? म्हटलं मला सुट्टी दे, पुन्हा येऊ नको. अहो बघता काय, मी तिथून उठून बाहेर निघूस तर गावातल्या 25 महिला हजर झाल्या, आम्हाला नारळ द्या. म्हणलं कारखाना बंद. अजून त्या गावात गेलो नाही बोल. इतकी वाईट अवस्था. आता काय सांगावं. आता हे काय मला करता येतं का? पण झालं चुकून. पण लोकांचं समज, चमत्काराला जास्त नमस्कार आहे. अख्ख्या गावाचे दळणं जनाबाईकडे आले आणि जनाबाईनं पुन्हा देवाला विनंती केली. आता मात्र उलट झालं. जनाबाईच्या हाकेला देवानं वो दिली नाही. देव लवकर आला नाही आणि वाट बघून बघून जनाबाई झोपली. थंडीचे दिवस होते. नामदेवाच्या घरामध्ये गरिबी होती. जनाबाईला एक फाटकी वाकळ दिली होती. अर्धी खाली हातरायची ना, अर्धी अंगावर घ्यायची. हो, आणि ती झोपलेली जनाबाई या कुशीवरनं त्या कुशीवर झाली. गोधडी तिकडं, जनाबाई इकडं, केस इसकाटलेले. कुठलं काय आलं आहे? देव आला आणि त्या जनाबाईला पाहू लागला. आणि देव म्हणत आहे, माझ्या जनेला कुणी नाही. हो, माझ्या जनेला नाही कोणी, माझ्या जनेला नाही कोणी, नाऊ घाली चक्र पाणी. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. मी एवढा विश्वाचा मालक आणि माझा भक्त जनाबाई, तिला अंगावर सुद्धा घ्यायला काही नाही. अंगावरचा शेला तिच्या अंगावर घातला. हो, गळ्यातले अलंकार काढून टाकले आणि प्रॅक्टिस झालं होतं दळायचं. भरभर भरभर पटकन दळलं आणि काकड आरतीच वेळ झाल्याबरोबर विटेवरती जाऊन उभा राहिले. पण जाताना गंमत अशी झाली की अंगावरचा शेला म्हणून ती मोकळी गोधडी गळ्यात घातली. दागिनं तिथंच राहिलं, शेणा जनाबाईच्या अंगावर राहिला आणि देव विटेवर उभा राहिला. आणि काकड आरतीला सगळा समाज आल्यावर बघतात तर देवाच्या गळ्यामध्ये दागिनं नाही, तर अलंकार नाही, आणि देवाच्या गळ्यामध्ये फाटकी गोधडी घातलेली आहे. हो, सगळ्यांना धक्का बसला की कुणी देवाची चोरी केली. हो, कुणी चोरी केली? एक बाई पुढे सांगती, थांबा मी सांगते, जिची गोधडी आहे ती चोर आहे. गोधडी कोणाची सांगा. सगळ्या महिलांनी पाहिल्यावर एका बाईनं धाडस केलं, सांगितलं, अहो विचारताय काय? ही जनीची गोधडी आहे. अरे बापरे. एक अनाथ, गरीब आणि परमार्थिक मुलीवरती आरोप आला. कोण तिच्या बाजूला बोलणार? सगळा समाज एक झाला आणि सांगितलं, चला तिच्या घरी. हो, जनाबाईच्या घरी आलं तर देवाचा शेला अंगावर होता आणि दागिनं पडलेलं होतं. हे सगळं पाहिल्याबरोबर मुद्देमालासह जनाबाई चोर ठरली आणि सगळ्यांना तिला पकडलं आणि पंढरपुरामध्ये नेलं देवापुढे. आणि सगळ्यांनी मिळून एक शिक्षा ठरवली, हिला सुळावर देऊन टाका. पुन्हा कोणी देवाची चोरी करता कामा नये. आणि जनाबाईला सुळावर द्यायचं फिक्स झालं. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्याला फाशीला दिल्या जातं त्याला पहिल्यांदा शेवटी विचारतात, तुझी शेवटची इच्छा काय? तसं जनाबाईला विचारलं, जाणे तुझी अखेरची इच्छा सांग. त्यावेळेला जनाबाईने सांगितली, एकच इच्छा आहे. काय? मला त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या, फक्त आत कुणी यायचं नाही. मी एकटी जाणार आणि दर्शन घेऊन त्याची परत येणार. पुन्हा तुम्हाला काय करायचे ते करा. हो, सगळ्यांनी तिला सोडून दिलं आणि जनाबाई देवाच्या दर्शनाला निघालेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, प्रेम विनाकारण करता येतं, पण भांडणा करता कारण असावं लागतं. जनाबाईचा देवावरती 4 युगातल्या सेवेचा अधिकार होता. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तने आणि पाठी मागे डोळे जागोणे उभी ते. 4 युग फक्त देवाची सेवा केली, साधू संतांची संगती केली. संसार कधी 4ही युगात केला नाही, फक्त परमार्थ केला. आणि त्या परमार्थाचा परिणाम जनाबाईला देवावर रागवण्याचा अधिकार प्राप्त झाला. आणि जशी जनाबाई पहिली पायरी चढली तशी घामानं डबाबली. राग आला, लाल उंद चेहरा झाला, रक्तासारखे डोळे झाले, केस ताट झाले. आणि ती जनाबाई घामानं डबाबलेली त्या गरुड खांबाच्या जवळ गेली आणि अशी देवाकडे बघायला लागली आणि आवेशात हाक मारली, देवा
ए देवा, आजपर्यंत ऐकून होते, ज्यांनी ज्यांनी तुझी खरी सेवा केली त्यांची तू सगळ्यांची फजितीच केली, याची प्रचिती आज मला आली. देवा, अरे तुझ्यासारखा वाईट दुनियात कुणी नाही. एवढ्या जनाबाई थांबली नाही, ती उलट त्या देवाला म्हणू लागली, जेवढा तू वरून काळा आहेस तितकाच तू आतूनही काळा आहेस. हो, आणि एवढ्या जनाबाई थांबली नाही ती, कारण महाराष्ट्रातली बाई होती. हो, महाराष्ट्रातल्या बाईचं एक वैशिष्ट्य आहे का, तिला कुठलाही कोर्स करावा लागत नाही, पण शिव्या पाठ असतात. कोणाला येत नाहीत, आता देत नाहीत त्या गोष्टी सोडून द्या, पण शिवी येत नाही अशी महाराष्ट्रात बाई नाही. हो, त्या जनाबाईनं देवाला अशी शिव्या घालायला सुरुवात केली. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडालेली. विठा तुझे गेले मढे, आणि तुला पाहुणे काळ रडे. उभा राहून अंगणी शिव्या देती दाशी जणी. आणि असं जनाबाईनं शिव्या दिल्याबरोबर विटेवरचा पांडुरंग खाली उतारला आणि जनाबाईचा हात पकडला आणि सांगितलं, जने, अगं जिभेला काय हाड आहे का, चक्क मला शिव्या देतेस. जनाबाई हसली आणि सांगितलं, का रे, मी काय तुला नवीन पुढारी वाटले, बोगस प्रकरण सांगायला. हो, त्यावेळेला देवाने सांगितलं, जने ठीक आहे, व्हॉट इज डिटेल्स, काय पुरावा आहे तुझ्याकडं, मी कोणाचं काय वाईट केलंय सांग. आणि मग त्या जनाबाईने सांगायला सुरुवात केली. उदाहरण क्रमांक 1, ऐक अभंगाचं पहिलं चरण. पुण्यवंत पाताळ लोकिणेला, पुण्यवंत पाताळ लोकिणेला, पुण्यवंत पाताळ लोकिणेला, पुण्यवंत पाताळ लोकिणेला. दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. दूध झाला तुझा दरबार, दूध झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान, दूध झाला तुझा दरबार, दूध झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकिनेला. जनाबाई म्हणते, देवा, अरे बळीराजाच्या दारामध्ये तू वामन अवतार घेऊन आलास आणि त्याला भिक्षा मागितली, त्यानं तुला भिक्षा दिली आणि तू त्याला शिक्षा केली. काय शिक्षा केली? जेवण मागितलं नाही, मला 3 पावलं भूमी दे असं मागितलं, त्यानं तीही दिली. आणि यानं काय क्रांती केली? पहिल्या पावलामध्ये जमीन संपली, दुसऱ्या पावलामध्ये आकाश संपलं. आणि देवानं विचारलं, बळी, तिसरा पाय कुठे देऊ सांग. त्यावेळेला त्या बळीराजानं सांगितलं, देवा, माझ्या डोक्यावर ठेव. आणि त्या देवानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्याला पाताळात घालून खलास केला. तुका म्हणे बळी जीव दिला, ज्यानं तुला दान दिलं त्याला तू खलास केलं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री तो भाग्यवंत केला. सुदामा ब्राह्मण चिमुटभर पोहे दिले आणि त्याला अख्खा गाव सोन्याचा दिला. हा कुठला कायदा आहे? दारिद्री तो भाग्यवंत केला. दारिद्री शब्द आहे, दारिद्री. दारिद्री वेगळा, दरिद्री वेगळा आणि दलिंदर वेगळा. दारिद्री म्हणजे प्रारब्धानं गांजलेला आणि दरिद्री म्हणजे परिस्थितीनं गांजलेला आणि दलिंदर म्हणजे
परिस्थिती चांगली आहे पण दारिद्र्य रेषेत नाव घालतो दलिंदर. आल्या का लक्षामध्ये? दारिद्र्य तो भाग्यवंत केला. त्या असणाऱ्या सुदामाला अख्खा गाव सोन्याचा दिला. चोरट्याचा बहुमान वाढविला वाल्या कोळी. त्यानं चोऱ्या केल्या नाही, दिसणाऱ्याला खलास केलं आणि त्याच्या जवळच्या धनावरती कुटुंब चालवलं. पण तरी सुद्धा आज जगात त्याचं नाव आहे. कोळ्याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवान राजा शिशुपाल. रुक्मिणीचं शिशुपालाचं लग्न ठरलं नाही, फक्त लग्न लागायचं राहिलं. सगळं वराड आले, तांदूळ वाटलेले, तर हळदी लागल्या, सगळं झालं. कुलाचार म्हणून रुक्मिणी देवीच्या पाया पडायला गेली आणि हा बाबा म्हणजे देव कृष्ण अवतारामध्ये तिथं रथ घेऊन आला आणि रुक्मिणी पाया पडायला आलेली बघितल्याबरोबर त्या देवीच्या देवळातूनच उचलली आणि पळून घेऊन गेला. त्यावेळेला जनाबाई त्या देवाला प्रश्न विचारते. भर सभेत त्या असणाऱ्या नवरदेवाचा तू अपमान केला, सांग त्यानं तुझं काय बिघडवलं होतं? तुला दुसरीकडे पोरी नव्हत्या का? का म्हणून त्याचा अपमान केला सांग. कीर्तिवानाचा अपमान केला आणि म्हणून सांगते धुंद झाला तुझा दरबार. देवा, अरे तुझ्या दरबारात न्याय नाही, तुझा दरबार धुंद झालेला आहे. देव म्हणले झालं का? जनाबाईने सांगितलं झालं नाही, आत्ताशी सुरू झालं. आता पुढे ऐक. वैरी सिद्धी दली मोक्ष सिद्धी. कोण वैरी? कंस मामा. ज्यानं 6 भाऊ तुझे दगडावरती फिरवून आपटून मारली, त्याला तू सविजता मुक्ती दिली. कपटी सिद्धी दली महानिधी. कपटी रावण, ज्यानं सीता पळून नेली. आता सीतेचं या भूमीचं तर नातं फार जवळच आहे. रामायणातल्या बऱ्याचशा घटना इथं घडलेल्या आहेत आणि आज मी तिथं बोलतोय. हा किती मोठा योग आहे. आणि म्हणून ज्यानं सीता पळून नेली त्याला तू सविजता मुक्ती दिली. कपटी सिद्धी दिली महानिधी. सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंदी. आता हे सेवक म्हणजे नामदेव महाराज. नामदेवाच्या घरात माझ्यासह 14 लोक परमार्थ करतात. जलामल्यापासनं भजन करतात. देवा, अरे दिवाळीला सुद्धा त्यांना डबल कपडे नाहीत, तरी सुद्धा तुला त्याची लाज वाटत नाही. सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंदी आणि चाळकाशी त्रिलोके भावे वंदी. आणि तो नारद जाईल तिकडे कळ लावतोय, पण तरी सुद्धा 3 लोकांमध्ये त्याला किंमत आहे. अरे ही कुठली नीती आहे तुझी? म्हणून सांगते धुंद झाला तुझा दरबार. आणि मग पुढे मात्र जनाबाईला देव म्हणतात अगं बास ना. नाही नाही म्हटले ऐक, म्हणा 3रं चरण. पतिव्रता तीव्रता गुंतवली. पतिव्रता तीव्रता गुंतवली. पतिव्रता तीव्रता गुंतवली. वेशागणिकाची सत्य लोकालेली. वेशागणिकाची सत्य लोकालेली. वेशागणिकाची सत्य लोकालेली. वेशागणिकाची सत्य लोकालेली. कली स्वमुळाला वियेली. कली स्वमुळाला वियेली. कली स्वमुळाला वियेली. कली स्वमुळाला वियेली. यादव राय गोष्ट नाही केली. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता तीव्रता गुंतविली. राम वनवासाला निघाला. सगळा ऐतिहासिक भाग आपल्याला कल्पना आहे. आणि राम वनवासाला निघाला असताना लक्ष्मण बरोबर जायचं असं ठरलं. पण नेमकं असं झालं होतं की त्यावेळेला लक्ष्मणाचं नुकतंच लग्न झालेलं होतं उर्मिलेशी. आणि तो वनवासाला रामाबरोबर निघाला. जुना काळ होता, खूप मर्यादा होती. जुन्या काळामध्ये लग्न झाल्यावर 4-4, 5-5 वर्षी लेकरं होत नव्हती.
इतकी मर्यादा होती. आजची काळ परिस्थिती वेगळी आहे. पूर्वीच्या काळामध्ये लेकरू झालं तरी स्वतःच्या बायकोला बापा देखत बोलायची हिंमत होत नव्हती. इतकी मुलांना आईबापाची किंमत कळत होती. आज अशी वाईट परिस्थिती आहे. थोरला पोरगान थोरली सून जर पुढं बसली आणि चुकून म्हातारा आलं तर म्हातारी कुडाला काठी आणतीन म्हणती मागं पुढे जाऊ नकोस, ती बसली ती. इतकी वाईट परिस्थिती आहे. आला का लक्षामध्ये? उर्मिलेनं लक्ष्मणाला सांगितलं की तुम्ही प्रभू रामचंद्रांची सेवा करायला निघालाय, मीही असं म्हणते की मीही सीतामाईची सेवा करेल, मलाही तुमच्या बरोबर येऊ द्या. लक्ष्मणाने सांगितलं माझं काय म्हणणं नाहीये, पण रामाच्या परवानगीशिवाय येता येणार नाही. ती म्हणली विचारा. रामाला लक्ष्मणानं विचारलं. त्यावेळेला रामानं सांगितलं लक्ष्मणा, वाल्मिकी रामायणात जसं लिहिलं तसं वागायचं ठरलंय. वाल्मिक ऋषींनी मात्र उर्मिलेला वनवासाला नेल्याचा उल्लेख केलेला नाही, त्याच्यामुळे तिला नेता येणार नाही. माझं म्हणणं नाही, पण आपलं ठरलं त्याप्रमाणे वागायला पाहिजे. बोलिले वाल्मिक तैसेची करीन आणि वरतून दावेन नामा म्हणे. लक्ष्मणाच्या लक्षात आलं आणि लक्ष्मण परत आला आणि उर्मिला सांगितलं की प्रभूंची परवानगी नाही. तिनं सांगितलं काय हरकत नाही. जरा महिलांनी विचार करा, नुकतंच लग्न झालेलं आहे, अजून दोघांनी एकामेकांना जवळून पाहिलेलंही नाही, बोलणं चालणं तर गोष्ट लांबची. आणि लक्ष्मण रामाबरोबर वनवासाला निघाला. किती दिवसासाठी? कोण म्हणलं सप्त्यापुरतं? 14 वर्ष. बर त्यावेळेला काय फोन बिन असलं काही नव्हतं, तरी सुद्धा लक्ष्मणाच्या पत्नीनं शेवाळ्याचा भात केला, त्याच्यावरती तूप टाकलं. तुम्हाला कल्पना नाही, तुपानं अन्न शुद्ध होतं, नामानं शरीर शुद्ध होतं, ध्यानानं हृदय शुद्ध होतं आणि दान केल्यानंतर धन शुद्ध होतं, हे शास्त्र आहे. म्हणून सप्त्यामध्ये क्षेत्राच्या ठिकाणी दान केलं पाहिजे, म्हणजे घरात असणारं धन लक्ष्मी म्हणून घरात येतं. आणि तुम्ही जर दान केलं नाही तर ते पैसा म्हणून घरात राहतं आणि नको ते घडून पुन्हा त्याची विल्हेवाट लागल्या जाते. अनेक मार्ग अशा प्रकारचे आहेत. कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन किंवा चोरी वगैरे अशा घटना घडतात आणि खूप पैसा जातो, पण त्याचं मात्र काय पुण्य थोडंच मिळतंय. वकिलाला 50,000 रुपये दिले आणि यज्ञ घातल्याचं पुण्य झालं, असं थोडंच आहे. ती गाढवानं शेत खालं पाप ना पुण्य. म्हणून त्या दानानं लक्ष्मी म्हणून जर घरात राहा वाटत असेल तर ते दान करा. आणि या ठिकाणी माणसं सुद्धा आता अशी आहेत, भारीतले तांदूळ खातात. आता तुमच्याकडे तर लईच भारी तांदूळ येतं, पण तूप खात नाही हो तुम्ही. हा, एखाद्या बाईला म्हटलं भात छान आहे, थोडं तूप, ती म्हणती तूप चूप, तूपच देत नाही, काय करावं. तूप टाकलं, शास्त्र आहे भातावर तूप पाहिजे. आलं का लक्षामध्ये? हो, तिनं तूप टाकलं, असं भात पुढं आणला, वाफा निघत होत्या आणि लक्ष्मणाला सांगितलं 2 घास खा, तोंड गोड करा आणि जा. हो, लक्ष्मणानं 1 घास हातात घेऊन तोंडात घालणार, इतक्यात रामाचा आवाज आला, लक्ष्मण आम्ही निघालो. हातातला घास खाली टाकला, धनुष्य उचलून लक्ष्मण गेला. ती असणारी उर्मिला दारापर्यंत आली, 1 तरी घास खा, तुम्ही जेवला नाही तर मी जेवणार नाही. लक्ष्मणानं मागं सुद्धा पाहिलं नाही आणि गेला तो. 14 वर्ष गेला. ती उर्मिला 14 वर्षे तो भाताचं ताट घेऊन उभा होती. जनाबाई इथं आरोप करती, सांग तिनं तुझं काय वाईट केलं होतं? पतिव्रता ते व्रता गुंतविली, विनाकारण तिला उभा केलं 14 वर्ष. पतिव्रता ते व्रता गुंतविली, वेश्या गणिका ते सत्य लोका नेली. गणिका नावाची वेश्या होती, हो, आणि तिला मात्र सत्य लोकांना नेली. कळे सोकुळा लाविली. पहिल्यांदा धर्मकार्य पार पडलं, भारतीय महायुद्ध संपल्या गेलं आणि पुढं मात्र द्वारकेत असं झालं की जी यादवांची पोरं होती, जी तरुण वयात आली होती, आता ती युद्धाच्या कर्तव्यातून मुक्त झाली होती आणि मोकळेपणामध्ये ती दारू प्यायला लागली होती. तरुणपणामध्ये जुगार आणि व्यसन कधी करू नका, हे कधी तारुण्य बर्बाद करील सांगता येणार नाही. आणि म्हणून त्या मुलांनी दारू प्यायला सुरुवात केली आणि दारू पिऊन एका मुलाला गरोदर बाईचं स्वांग आणलं आणि शरायू नदीच्या तीरावरती नेलं.
तिथे एक ऋषी तपश्चर्या करत होती. त्या ऋषीला पाहून हाक मारले, ओ बुवा, या मुलीला दिवस गेलेत, तुमच्याकडे यायला लाजतीया, तेव्हा तिथूनच सांगा हिला मुलगा होईल का मुलगी. आता ते तपश्चर्या करणारे ऋषी होते, ते काय नवीन माळकरी होते का? त्यांना राग आला, त्यांनी शाप दिला, मूर्खा हो, पूर्व पुण्याईनं देवाच्या कुळात जन्माला आलात आणि ऐन तारुण्यामध्ये दारू प्यायला लागलात, उन्मत्त झालात आणि साधूची चेष्टा करता. या मुलीला मुलगा आणि मुलगी होणार नाही, हिला मुसळ होईल आणि सर्व यादव खलास होतील. शाप दिल्याबरोबर पोरं घाबरली. त्याला म्हणले, बाबा ती नेसलेली साडी फेडून टाक. आता ते काय पोरगच होतं, साडी फेडल्याबरोबर पोटामध्ये हात घातलेल्या चिंध्या निघाल्या नाहीत, मग मुसाळ निघालं. मग लक्षात आलं की यादव खलास होणार. त्या पोराने त्या नदीच्या खडकावर ते मुसाळ घासून घासून पीठ केलं. शेवटचा तुकडा राहिला होता, तो पाण्यात टाकून दिला. म्हणजे अख्खं मुसळ पाण्यात गेलं. एवढ्यानं काय होतंय, दिलं टाकून ते आणि पोरं निघून गेले. पुढं काय झालं, त्या घासलेल्या मुसळाच्या बारीक बारीक कणापासून लवाळे तयार झालेत. त्याला खाली 7 गड्डे असतात. किती शेतकरी शहाणा असू द्या, 5 गड्डे जरी काढून शेतकरी पुढे गेला तर शेतकरी पुढे गेला की मागं लवाळा हजर. या त्या मुसळाचा इथं आल्या का लक्षामध्ये, ती हराळी त्या मुसळापासून तयार झाली. त्यामुळे ही जात नष्ट होतच नाही. आल्या का लक्षामध्ये. आणि शेवट असा झाला, जो छोटा तुकडा राहिला होता तो पाण्यात टाकून दिला आणि त्या पाण्यातला तुकडा एका माशानं गिळला आणि तो मासा एका कोळ्यानं पकडला आणि त्या कोळ्याकडून मासा एका पारध्यानं घेतला. आल्या का लक्षामध्ये. तो मागच्या जन्मातला वाली. त्या पारध्याला माहिती होतं माशाच्या पोटामध्ये लोखंडाचा तुकडा निघाला आणि त्याचा बाण केला की तो व्हायला जात नाही. या मुलांनी दारू पिली आणि 30 लावाळे उपटून आपसात भांडणं करून सगळी यादवानी यादव खलास केली. संपूर्ण यादव खलास झाली. एक सुद्धा यादव राहिला नाही. बिहार मध्ये एक चुकून राहिलं, ते अजून बोंबालतंय. हमें इस हिंदुस्तान का क्या करना चाहिए सब पता है. हम किसी को डरते नहीं क्योंकि हम भगवान की औलादे. इति लालू प्रसाद यादव. हे चुकून राहिलेलं बी आहे. आल्या का लक्षामध्ये. त्याची मुवमेंट बघा कशी खतरनाक आहे. कोणाचा चेहरात असला नाही. क्योंकि हम भगवान की औलाद आहे, तो स्वतः बोलतोय. आणि ही सगळी यादव खलास झाली. आणि देवानं सुद्धा ज्या बाणापासून आपला प्राण जाणारे असे तिडी टाकून बसले आणि त्या पारद्यानं त्या निघालेल्या माशाच्या पोटाच्या लोखंडाच्या तुकड्याचा बाण बनवला आणि त्याच बाणानं देवानं आपला अवतार पूर्ण केला आणि संपूर्ण यादव खलास झाले. जनाबाई इथं आरोप करते, कळे सोकुळा लावेली आणि यादवरंदा ही गोष्ट बरी नाही केली. तेव्हा हे चांगलं झालं नाही. धुंद झाला तुझा दरबार, सत्यवानाचा बहु केला छळ. आपल्याला हरिश्चंद्र राजा तारामती राणी याची कथा माहिती आहे. 2.5 भार सोन्यासाठी बायकोला ऐकलं, स्वतःला ऐकलं, मुलाला ऐकलं आणि वचन सत्य केलं. आणि पुढं काय झालं, त्या मुलाला साप चावला आणि मुलगा मेला. आईला कळल्याबरोबर हांबरडा फोडला, बाळा कोणासाठी जगणार. प्रेत हातात स्वतःच्या मुलाचं घेतलंय आणि तो हरिश्चंद्र राजा डोंबाच्या त्या घाटावरती डोंबाचं काम करत होता. ज्याच्या परवानगीनं प्रेत जाळल्या जातात त्याला डोंब बोलतात. आणि तो घाटावरती आहे. आणि ही असणारी तारामती राणी रोहिदास नावाच्या बाळाचा मुर्दा घेऊन स्मशानामध्ये आली. लाकडं जंगलातली त्या जवळ जमा केली आणि स्वतःच्या मुलाला अग्नी दिला. अग्नी पेटला गेला आणि डोंबाचं काम करणारा हरिश्चंद्र राजा जागा झाला आणि तिथूनच वरडला, ए बाई, परवानगी काढायला पैसे नाही तर तुला प्रेत जाळता येणार नाही. एवढ्यावर हरिश्चंद्र थांबला नाही. पळत आला आणि पेटलेल्या चितेतून मेलेल्या कुत्र्याला जसं धरून वडावं, पेटलेल्या चितेतून त्या मुर्द्याचा पाय धरला आणि ती असणार प्रेत बाहेर फेकून दिलं. विचार करा, प्रेत आहे तो स्वतःचा मुलगा आहे, समोर रडते ती बायको आहे आणि स्वतःच्या मुलाच्या प्रेताचा पाय धरून वडतोय तो बाप आहे. जनाबाई म्हणती, बोल काय त्यानं तुझं वाईट केलं होतं म्हणून ह्या त्याच्या नशिबाला आलं. बोल. सत्यवानाचा
बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ. श्रीयाळराजाची आपल्याला कथा कल्पना आहे. देवा तू रूप धारण केलं आणि भोजन मागितलं आणि इच्छा भोजन म्हणून नरमांस पाहिजे. स्वतःच्या एकुलते एक मुलाला मारलं. त्या सांगून राणीनं कालवण केलं आणि जेवायला बसणार इतक्या सांगितलं, बाई तुला एकच मुलगा होता आणि तू आता जिवंत नाही आणि निपुत्रिकाच्या हातचं मी खात नाही. मी निघालो. जनाबाई म्हणती, सांग ना तिनं काय केलं पाहिजे? तूच मुलाला का पाय लावलं, तूच जेवण मागितलं आणि आता मूल नाही म्हणून तूच निघाला. तिनं काय केलं पाहिजे? कीर्तिवानाचे मारिले बाळ, सखा म्हणवेसी त्याचे नाशेले बळ. उत्तरेच्या पोटामध्ये अभिमन्यू वाढत होता आणि चक्रव्यूह कसं रचावं एवढं सांगितलं. बाहेर कसं पडावं सांगितलं नाही. परिणाम अभिमन्यू मेला. सखा म्हणविसी त्याचे नाशेले बळ आणि जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. जसं आतापर्यंत या सगळ्या लोकांचं जसं तू फसवून वाटोळं केलं, त्याप्रमाणे दळायचं नाटक केलं, खोटं प्रेम दाखवलं, दागिनं आणि शेला तू माझ्या घरात ठेवला आणि परिणाम त्याच्यामुळं मला फाशीला जायचा प्रसंग आला. देवा नमस्कार, येते मी. आणि जनाबाई निघाली. मंडळी, तुम्हाला कल्पना नाही, लेकरू चुकल्यानंतर आई लेकराला मारते, पण ते लेकरू ज्या वेळेला रडून रडून झोपतं त्यावेळेला पुन्हा आई रडते. मी उगीच त्या लेकराला मारलं, असं करायला नको होतं, ती लहान आहे. तसं जनाबाई निघाली, देव रडायला लागला. त्याचं कारण देवाला किंमत फक्त भक्तामुळे आहे. उद्या सगळे भक्त जर वजा झाली तर कोण याला देव म्हणेल? म्हणून देव रडायला लागला. आणि त्या जनाबाईला हाताला दलन सांगितलं, जणे थांब. का? आतापर्यंत तू बोलत होतीस, मी ऐकत होतो, पण आता एक प्रश्न विचारतो, विचार. आतापर्यंत जे माझ्यावर तू आरोप केलेस हे सगळे खोटे आहेत असं माझं म्हणणं आहे. ती म्हणली, कशावरून? देव म्हणला सांगतो, ऐक. आणि मग आता अशी परिस्थिती निर्माण झाली, आतापर्यंत देव ऐकत होता आणि जनाबाई बोलत होती. आता जनाबाई ऐकती आणि देव बोलायला लागलाय. अभंग आता पुन्हा सुरू झालाय. नाही, अभंग आता सुरू झालाय. तुम्ही सुरू करू नका, नाही तर ही मागची जातील मागचं निघून. तेव्हा जनाबाईनं सांगितलं, देवा बोल. देवानं सांगितलं, बोलतो, पण एकदा नियमाप्रमाणे मध्यंतर करूया आणि मग राहिलेल्या वेळेत बोलूया. तेव्हा सगळ्यांना प्रार्थना आहे, हात वर करा. विठोबा रघुराई, लोकांनी भजन केलं बरं का. अजून एक संधी देतोय मी तुम्हाला. गेल्या वर्षी बोललो होतो ना, आताही सांगतोय. वृंदावन मध्ये प्रेमानंद महाराज म्हणून एक साधू आहेत. केवळ भगवंताच्या नामामुळे 22 वर्षापूर्वी दोन्ही किडन्या फेल असतानाही
बीपी आणि शुगरही असताना आज त्यांच्यासारखा सुखी आणि आनंदी कुणी नाही. त्याचं कारण केवळ राधेचं नामस्मरण. म्हणून सगळ्यांना प्रार्थना आहे, 24 तासातून फक्त 24 मिनिट तुम्ही राधा राधा बोला. तुमचं प्रारब्ध कसलंही असू द्या, ते सगळं खलास केल्या जाईल आणि इथून पुढचं लिहायचं बंद होईल. आणि ज्या वेळेला आयुष्य संपेल त्यावेळेला तुम्हाला मोक्ष दिला जाईल. इतकी व्यवस्था या भजनात आहे. म्हणून 1 मिनिट राजेचं भजन करण्यासाठी सगळ्यांना वरात करा. राधे राधे वो राधे 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 वो राधे 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 ओ राधे असं मनापासून अंतकरणापासून राधेचं नामस्मरण करा. तुमचं कल्याण होईल. विठाला विठाला. हा मग मापात आहे, काही अडचण नाही. तेव्हा विषय असा आलेला आहे, आतापर्यंत आतापर्यंत जनाबाई बोलत होती, देव ऐकत होता. आता देव बोलतोय आणि जनाबाई ऐकते आणि पुन्हा पहिल्यापासून अभंगाला सुरुवात होते. देव म्हणतात, जने पुण्यवंत पाताळ लोकी नेला, म्हणजे बळीराजानं मला दान दिलं आणि मी त्याला पाताळात घालून खलास केलं. पण का केलंय माहितीये? जणी म्हणली नाही. मग ऐक, बळीराजा माझा निष्ठावंत भक्त होता आणि थोड्याच दिवसामध्ये प्रलय काळ होणार होता. त्याच्यामध्ये तो मरू नये म्हणून या निमित्तानं मी त्याला पाताळामध्ये घातलं. जणे त्याला पाताळाचा राजा केलं आणि द्वारपाल होऊन मी त्याचा सांभाळ केला. काय माझं चुकलं बोल? दारिद्र्य तो भाग्यवंत केला. सुदामा ब्राह्मणानं पोहे दिले म्हणून गाव सोन्याचा दिला नाही. गरिबीत सुद्धा देवावरती प्रेम केलं. त्या प्रेमाचा परिणाम म्हणून शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला गा. प्रेमाची किंमत कशातही करता येत नाही. मी गाव सोन्याचा दिला म्हणजे उपकार केला नाही आणि म्हणून जणे माझं काही चुकलेलं नाही. दारिद्र्य तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. वाल्या कोळ्यानं चोरी केली एवढीच गोष्ट तुम्हाला माहिती आहे, पण त्यानं नामस्मरण किती केलं तुम्हाला कल्पना आहे? तप केले वाल्मिकाने, फुटली टोनप्याला पाने, वाळलेल्या लाकडाला पाला फुटला इतकं नामचिंतन केलं. आणि जणे नामामध्ये अशी ताकद आहे की तू जीवनात कशीही असू दे, नामस्मरण जर अंतःकरणापासून केलं तर पापातून मुक्तता होते.
आणि जीवन पावन होतं. आणि त्या वाल्मिकानं केलेल्या नामाचा परिणाम त्यानं राम आणलेलं आणि रामायणामुळे त्याचं नाव जगामध्ये झालं. त्यात माझा काहीही हस्तक्षेप नाही. आल्या का लक्षामध्ये? म्हणून तू म्हणतेस ना वैर्याशी दिदली मोक्ष सिद्धी. आल्या का लक्षामध्ये? विठाला विठाला चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला, शिशुपालाचा अपमान केला. पण जण तुला माहित नाही काय, रुक्मिणीला मी पळून नेलं पण मनानं नेलं नाही. मग रुक्मिणीनं मला पत्र पाठवलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाजवळ. श्रीमद भागवतामध्ये ते पत्र आहे. माझे पत्र त्या धन्याला वैकुंठवासी राथो तयाला, पत्राचा मजकूर समजला. आणि त्या पत्रात तिनं असं लिहिलेलं आहे की हे भगवान, माझ्या भावानं आणि इतर लोकांनं शिशुपालाशी माझं लग्न ठरवलंय, पण मनापासून मात्र तुला मी पसंत केलंय. तेव्हा जर